HDL हा आपल्या शरीराला गरजेचा आहे, तो जास्त हवा. LDL हा कमी हवा. पण आपल्या आजकालच्या आयुष्यामध्ये LDLच खूप जास्ती वाढतोय आणि HDL वाढत नाहीये. आता हे वाढतायत कशाने? LDL वाढतो म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल फॅट्स वाढतायत. तर काय कारण असतील त्याची? म्हणजे तुमच्या शरीराला गरजेपेक्षा जास्त जाते पोटामध्ये तेलकट पदार्थ. बरं, हा एकदम घट्ट असतो, डालड्यासारखा वगैरे. तुम्ही म्हणाल की त्याचं काही ऑपरेट करून काढता येईल का वगैरे, किंवा मग कुठे कट्स लागलं तर त्याच्यातून निघून जाईल का? तसं नाही. खूप घट्ट असतो हा, इझिली निघत नाही. त्याला तुम्हाला मेंटेन ठेवणं फार गरजेचं असतं. आता मेंटेन कसं ठेवणार? मेंटेन ठेवायला सोप्या गोष्टी आहेत ना. लिव्हर बनवते, पण बाहेरून जाणारं कोलेस्ट्रॉल तुम्हाला कमी करता येतं. प्लस लिव्हर कधी कधी तुम्हाला सारखं अनडायजेस्टेबल फूड्स किंवा हेवी केमिकलवाले पेस्टिसाइड्सवाले फूड खाऊन खाऊन लिव्हरला ते पचवण्यासाठी जास्ती लोड पडतो. मग तो लोड पडल्यामुळे लिव्हर सुचतो, मग ते कोलेस्ट्रॉल प्रोडक्शनमध्ये डिस्टर्बन्स येतो. मग तिथे सुद्धा आपली लेवल वाढू शकते. अनुवांशिक पण लेवल वाढू शकते, वयाप्रमाणे पण वाढू शकते, आणि मेल फिमेल्समध्ये पण थोडाफार फरक पडतो बरं का. फॉर एक्झाम्पल फिमेल्समध्ये म्हणजे लेडीजमध्ये त्यांची पाळी बंद झाली, मेन्सेस बंद झाले की मग त्यांचे कोलेस्ट्रॉल लेवल डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते. म्हणजे साधारण 40-45 नंतर त्यांची कोलेस्ट्रॉल लेवल डिस्टर्ब होते. त्यामुळे असं नाहीये की मी बाहेरचं काहीच खात नाहीये तेलकट तरी सुद्धा माझे कोलेस्ट्रॉल का वाढतोय. त्याच्या मागे ही थोडीशी कारणं आहेत. अनुवांशिक प्लस तुमचा वय प्लस मेल फिमेल मध्ये डिफरन्स.